वेलकम स्टुडंट. आपण काल बघितलेलं इंटरनेट प्रोटोकॉल IPv4 आणि ज्यामध्ये काय बघितलेलं त्या ठिकाणी आपण ओपन कंजेक्शन कंट्रोल आणि ओपन कंजेक्शन कंट्रोल आणि क्लोज कंजेक्शन कंट्रोल आणि इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 की ज्यामध्ये क्लास म्हणजे काय असतात किंवा आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे सबनेटिंग. सबनेटिंग म्हणजे काय असतं? डिवाइडिंग ए लार्ज ब्लॉक ऑफ ॲड्रेसेस इंटू सेव्हरल कॉन्टेजिनियस सब ब्लॉक and assign these subblock to different smaller network is called subnetting. मग सबनेटिंग म्हणजे काय असतं की जो तुमचा लार्ज ब्लॉक ॲड्रेस असतो की जो आपण सेव्हरल कॉन्टेजिनियस सब ब्लॉक मध्ये काय करतो डिवाइड करत असतो आणि असे जे काय सब ब्लॉक असतात की प्रत्येक सब ब्लॉकला तुम्ही स्मॉलर नेटवर्क काय करता त्या ठिकाणी असाइन करता आणि अशा ॲड्रेसलाच आपण काय म्हणतो सबनेटिंग. इट इज अ प्रॅक्टिस दॅट वाइडली यूज व्हेन क्लासेस ॲड्रेसिंग इज डन आणि ज्यामध्ये तुम्ही क्लास ए क्लास बी क्लास सी क्लास डी आणि क्लास ईचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. सुपरनेटिंग म्हणजे काय असतं की सबनेटिंग म्हणजे काय सांगतो आपला जो काय लार्ज ब्लॉक ऑफ ॲड्रेस असतो की जो आपण सब ब्लॉक मध्ये डिवाइड करतो आणि प्रत्येक सब ब्लॉकला तुम्ही स्मॉल नेटवर्क काय करता असाइन करता ज्याला आपण काय म्हणतो सबनेटिंग म्हणतो. सुपरनेटिंग म्हणजे काय असतं किंवा सुपरनेटिंग म्हणजे काय सांगतो सुपरनेटिंग इज द प्रोसिजर टू कंबाईन स्मॉल नेटवर्क इनटू लार्ज स्पेस इन सबनेटिंग. म्हणजे सबनेटिंग मध्ये जे काय तुमचे स्मॉल नेटवर्क दिलेले असतात असे स्मॉल नेटवर्क आपण कंबाईन करतो आणि कंबाईन केल्यानंतर न त्याच्यावर जी प्रोसिजर करतो आणि तुमचे जे काय स्मॉल नेटवर्क असतात की जे लार्जर स्पेसमध्ये तुम्ही काय करता त्या ठिकाणी किंवा लार्जर स्पेसमध्ये आपण ते डिवाइड करतो. नेटवर्क ॲड्रेसेस बिट आर इन्क्रीजेस आणि सुपरनेटिंग काय करतो तुमचे जे काही नेटवर्कचे ॲड्रेस असतात की असे नेटवर्क ॲड्रेस बिट इन्क्रीज करण्यासाठी आपण सुपरनेटिंगचा काय करतो यूज करतो. इन अदर हँडमध्ये काय सांगतो किंवा सुपरनेटिंग होस्ट ॲड्रेस बिट आर इन्क्रीजेस म्हणजे जसा सबनेटिंग काय करतो तुमच्या नेटवर्कचा ॲड्रेस बिट काय करतो इन्क्रीज करत असतो तसा सुपरनेटिंग काय करतो जो काय तुमचा होस्ट ॲड्रेस असतो असा होस्ट ॲड्रेस काय करतो त्या ठिकाणी इन्क्रीज करत असतो. सबनेटिंग इज इम्प्लिमेंटेड बाय आर व्हेरिएबल लेंथ सबनेट मास्किंग आणि ज्यामध्ये तुम्ही काय करता की जेव्हा तुम्ही सबनेटिंग काय करता इम्प्लिमेंट करता तेव्हा ते इम्प्लिमेंट करताना व्हेरिएबल लेंथ म्हणजे तुमच्या व्हेरिएबलची जी काय लेंथ असते की जी लेंथ काय दिलेली असते बिफोर सबनेटिंग म्हणजे ज्यामध्ये तुम्ही काय करता नेटवर्क आयडेंटिफायर आणि होस्ट आयडेंटिफायर की ज्याला आपण काय करतो त्या ठिकाणी सेम ॲड्रेस स्पेस देतो आणि जेव्हा आपण सबनेटिंगचा यूज करतो तेव्हा त्या सबनेटिंगमध्ये काय करता जो काय तुमचा होस्ट आयडेंटिफायर असतो असा होस्ट आयडेंटिफायर सबनेट आयडेंटिफायर आणि होस्ट आयडेंटिफायर मध्ये आपण काय करतो डिवाइड करत असतो. क्लासलेस ॲड्रेसिंग म्हणजे काय असतो टू रिड्यूस द वेस्टेज ऑफ IP ॲड्रेसेस इन द ब्लॉक. तुमच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये जे तुमचे वेस्टेज IP ॲड्रेसेस असतात असे वेस्टेज IP ॲड्रेस आपण रिड्यूस करण्यासाठी क्लासलेस ॲड्रेसिंगचा काय करतो यूज करतो. वी यूज द सबनेटिंग ज्यामध्ये तुम्ही सबनेटिंगचा काय करता त्या ठिकाणी यूज करता. what we do it that use the host ID bit and net ID bit of the classful IP address की प्रत्येक क्लासफुल IP ॲड्रेस मध्ये तुम्ही काय करता होस्ट ID आणि नेटवर्क ID बिटचा काय करतो यूज करतो. वी गिव द IP ॲड्रेस अँड डिफाईन द नंबर ऑफ बिट फॉर मास्क अलॉंग विथ इट आणि ज्यामध्ये तुम्ही काय करता की प्रत्येक IP ॲड्रेस आपण जेव्हा डिफाईन करत असतो तेव्हा तो IP ॲड्रेस डिफाईन करताना आपण त्यामध्ये नंबर ऑफ बिट मास्क किती असणार आहेत हे काय करता तुम्ही त्या ठिकाणी डिफाईन करत असता. सबनेट म्हणजे फॉर एक्झाम्पल 192. म्हणजे 192 198 1.128 असा सिम्बॉल तुम्ही काय करता त्या ठिकाणी यूज करत असता किंवा जे काय क्लासलेस ॲड्रेसिंग असतात त्याचा IP ॲड्रेस काय असतो तुमचा 192 168 1 आणि 1 ते 28 मधले तुम्ही कुठलाही होस्ट नंबर काय करता त्या ठिकाणी यूज करत असता. द सबनेट मास्क इज फाउंड बाय पुटिंग द गिवन नंबर ऑफ बिट आउट ऑफ 32 आणि ज्यामध्ये तुम्ही काय करता त्या ठिकाणी किंवा ज्यामध्ये आपण काय सांगतो 20 आउट ऑफ 30 बिट म्हणजे ज्यामध्ये आपण 30 बिटचा काय करतो यूज करतो आणि त्यासाठी जो तुम्हाला सबनेट मास्क दिलेला असतो तो किती असतो 255 255 255 आणि 200
40. फॉर एक्झाम्पल द गिवन आय पी ॲड्रेस, तुम्हाला गिवन आय पी ॲड्रेस काय दिलेला आहे 172 16 0 आणि 0 to 25. फाइंड द नंबर ऑफ सबनेट अँड द नंबर ऑफ होस्ट पर सबनेट, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय की ह्या आय पी ॲड्रेसमध्ये टोटल नंबर ऑफ सबनेट किती दिलेले आहेत आणि टोटल नंबर ऑफ होस्ट पर सबनेट किती दिलेले आहेत. फर्स्ट सबनेट ब्लॉक फाइंड द सबनेट ॲड्रेस, म्हणजे ज्यामध्ये दिलेला आहे दिस इज द क्लास बी ॲड्रेस, हा तुमचा काय असतो क्लास बी ॲड्रेस असतो. द नंबर ऑफ सबनेट, सबनेटमध्ये काय करता तुम्ही 25 - 16 इज इक्वल टू 2⁹, म्हणजे ज्यामध्ये काय येतं 512. नंबर ऑफ होस्ट पर सबनेट, म्हणजे ज्यामध्ये काय करता 32 मायनस काय करणार आहे 25 - 2, म्हणजे ज्यामध्ये आपण काय करतो 128 मायनस काय केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो. किंवा जो काय आय पी ॲड्रेस दिलेला असतो नेटवर्क लेअर प्रोटोकॉल. नेटवर्क लेअर प्रोटोकॉलमध्ये आपण काय सांगतो TCP IP सपोर्ट द फॉलोइंग प्रोटोकॉल. प्रत्येक नेटवर्क लेअर आय पी प्रोटोकॉलमध्ये आपण फॉलोइंग प्रोटोकॉलचा यूज करतो आणि त्यामध्ये फर्स्ट प्रोटोकॉल कोणता असतो तुमचा आय पी प्रोटोकॉल. आय पी प्रोटोकॉल म्हणजे काय असतो तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल. आय पी प्रोटोकॉल इज यूज इन दिस लेअर, आणि प्रत्येक नेटवर्क लेअरमध्ये आपण आय पी प्रोटोकॉलचा काय करतो यूज करतो. इट इज द मोस्ट सिग्निफिकंट पार्ट ऑफ द एंटायर TCP/IP सूट, म्हणजे प्रत्येक जो काय तुमचा आय पी ॲड्रेस दिलेला असतो की जो आय पी ॲड्रेस तुमच्या TCP/IP सूटचा काय असतो त्या ठिकाणी एक सिग्निफिकंट पार्ट असतो. द फॉलोइंग आर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस प्रोटोकॉल, म्हणजे जो तुमचा आय पी प्रोटोकॉल असतो त्या आय पी प्रोटोकॉलमध्ये फॉलोइंग प्रोटोकॉल हे काय असतात रिस्पॉन्सिबल असतात. त्यातला फर्स्ट काय बघणार आहे आपण आय पी ॲड्रेसिंग. आय पी ॲड्रेसिंग म्हणजे काय असतं किंवा ज्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे त्या ठिकाणी आय पी ॲड्रेसिंग. आय पी ॲड्रेसिंग म्हणजे काय दिस प्रोटोकॉल इम्प्लिमेंट लॉजिकल होस्ट ॲड्रेस नोन ॲज आय पी ॲड्रेस, म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रोटोकॉलमध्ये जो लॉजिकल होस्ट ॲड्रेस असतो त्यालाच आपण काय म्हणतो आय पी ॲड्रेस म्हणतो. आय पी ॲड्रेस आर यूज बाय द इंटरनेट. प्रत्येक इंटरनेटमध्ये जेव्हा आपण किंवा प्रत्येक कम्प्युटरमध्ये जेव्हा इंटरनेटचा यूज करतो तेव्हा त्यामध्ये आपण आय पी ॲड्रेसचा यूज करतो. हायर लेअर टू आयडेंटिफाय द डिव्हाइस अँड टू प्रोव्हाइड इंटरनेटवर्क रूटिंग, आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये काय करता किंवा प्रत्येक इंटरनेटचा यूज करताना आपण आय पी ॲड्रेसचा यूज करतो आणि प्रत्येक आय पी ॲड्रेस आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करताना आयडेंटिफाय द डिव्हायसेस, तुमचे जे काही डिव्हायसेस असतात की जे डिव्हायसेस तुम्ही आयडेंटिफाय करता आणि त्या प्रत्येक डिव्हायसेसला आपण रूट काय करतो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. होस्ट टू होस्ट कम्युनिकेशन म्हणजे काय असतं इट डिटरमाइन द पाथ थ्रू द डेटा इज टू बी ट्रान्समिटेड. जेव्हा तुमच्या एका होस्टमधून दुसऱ्या होस्टमध्ये एखादा डेटा ट्रान्समिट केला जातो तेव्हा त्या डेटाचा जो काय पाथ असतो तो पाथ आपण जेव्हा डिटरमाइन करतो तेव्हा आपले दोन कम्प्युटर किंवा तुमचे जे काय होस्ट टू होस्ट काय करतात त्यामध्ये एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात. डेटा एनकॅप्सुलेशन अँड फॉर्मॅटिंग. डेटा एनकॅप्सुलेशन अँड फॉर्मॅटिंग म्हणजे काय म्हणतो आय पी प्रोटोकॉल ॲक्सेप्ट द डेटा फ्रॉम द ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल. प्रत्येक आय पी लेअर हा काय करतो ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉलकडून जो काय डेटा असतो तो डेटा काय करतो ॲक्सेप्ट करतो. आय पी प्रोटोकॉल इन्शुअर दॅट द डेटा इज सेंड अँड रिसीव्ह शुअरली, म्हणजे ज्यामध्ये काय केला जातो प्रत्येक आय पी प्रोटोकॉलचा आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्यामध्ये इन्शुअर असतं की तुमचा डेटा सेंड झालेला असतो आणि तो डेटा शुअरली काय केला जातो त्या ठिकाणी सिक्युअरली रिसीव्ह केला जातो. एनकॅप्सुलेट द डेटा इनटू मेसेज नोन ॲज आय पी डेटाग्राम, म्हणजे जेव्हा तुमचा डेटा हा काय केला जातो मेसेजमध्ये डिवाइड केला जातो किंवा डेटा इनटू मेसेज, म्हणजे जेव्हा एनकॅप्सुलेशनमध्ये तुमचा डेटा मेसेजमध्ये कन्वर्ट केला जातो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो आय पी डेटाग्राम. फ्रॅगमेंटेशन अँड रिअसेंबली. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय असतं द लिमिट इम्पोज ऑन द साइज ऑफ द आय पी डेटाग्राम बाय डेटा लिंक लेअर प्रोटोकॉल इज नोन ॲज मॅक्झिमम ट्रान्समिशन युनिट, म्हणजे ज्यामध्ये काय केला जातो प्रत्येक आय पी डेटाग्राममध्ये जेव्हा त्याची साईज काय केली जाते किंवा लिमिटेड साईज जेव्हा त्या डेटाग्रामला काय केली जाते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मॅक्झिमम ट्रान्समिशन
युनिट इफ द साईज ऑफ द डेटाग्राम इज ग्रेटर दॅन MTU. जेव्हा तुमच्या डेटाग्रामची साईज ही काय असते, मॅक्झिमम ट्रान्समिशन युनिटपेक्षा जास्त असते, द IP प्रोटोकॉल स्प्लिट द डेटाग्राम. तेव्हा तुमचा जो काय IP प्रोटोकॉल असतो की जो तुमचा डेटाग्राम काय करतो, स्प्लिट करतो इनटू स्मॉलर युनिट. म्हणजे प्रत्येक तुमचा जो काय डेटा असतो की जो डेटा आपण स्मॉलर युनिटमध्ये काय करतो त्या ठिकाणी डिवाइड करत असतो. फ्रॅगमेंटेशन कॅन बी डन बाय द सेंडर ऑर इंटरमिजिएट रूट. आणि ज्यामध्ये तुम्ही फ्रॅगमेंटेशनचा यूज करता. आणि फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय असतो, तुमचा जो डेटा असतो की जो स्मॉल पार्टमध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी डिवाइड करत असतो. रूटिंग काय असतं किंवा रूटिंगमध्ये काय सांगतो, व्हेन IP डेटाग्राम इज सेंड ओव्हर द सेम लोकल नेटवर्क सच ॲज लँडमॅन वॅन इट इज नोन ॲज डायरेक्टली डिलिव्हर. रूटिंग म्हणजे काय असतं, जेव्हा तुमचा डेटाग्राम काय केला जातो, लँडमॅन किंवा वॅनमध्ये काय केला जातो त्या ठिकाणी सेंड केला जातो आणि जो डायरेक्टली डिलिव्हर होतो व्हेन सोर्स अँड डेस्टिनेशन आर ऑन द डिस्टन्स नेटवर्क. की ज्यामध्ये काय केला जातो, तुमचा जो काय डेटा असतो की जो डेटा तुम्ही काय करता, सोर्स टू डेस्टिनेशन आपण काय करतो त्या ठिकाणी ट्रान्समिट करतो. देन IP डेटाग्राम इज सेंड इनडायरेक्टली. आणि तुमचा जो काय IP डेटाग्राम असतो की जो आपण इनडायरेक्टली काय करतो, सेंड करतो. दिस कॅन बी अकम्प्लिश द रूटिंग द IP डेटाग्राम. आणि ज्यामध्ये आपण राउटरचा काय करतो, यूज करतो IPv4 डेटाग्राम फॉर्मॅट. मग ज्यामध्ये तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 मध्ये तुमचा डेटाग्राम फॉर्मॅट कसा दिलेला असतो, IPv4 इज ए कनेक्शनलेस प्रोटोकॉल फॉर पॅकेट स्विचिंग नेटवर्क दॅट युजेस द डेटाग्राम अप्रोच. म्हणजे जो तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 असतो हा कनेक्शनलेस प्रोटोकॉल असतो. आणि अशा कनेक्शनलेस प्रोटोकॉलमध्ये आपण काय करतो, डेटाग्राम अप्रोचचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. दिस मीन्स दॅट ईच डेटाग्राम इज हँडल्ड इंडिपेंडंटली. आणि ज्यामध्ये तुमचा प्रत्येक डेटाग्राम हा तुम्ही इंडिपेंडंटली काय करता, हँडल करता. अँड ईच डेटाग्राम कॅन फॉलो डिफरंट रूट टू द डेस्टिनेशन. अशा वेळेस तुमचा जो प्रत्येक डेटाग्राम असतो की जो डिफरंट रूटचा काय करतो, म्हणजे तुमचा डेटा सोर्स टू डेस्टिनेशन तुम्हाला काय करायचा असेल, ट्रान्समिट करायचा असेल, तेव्हा तुमचा प्रत्येक डेटाग्राम हा इंडिपेंडंटली हँडल होतो आणि प्रत्येक डेटाग्राम हा डिफरंट रूट काय करतो त्या ठिकाणी फॉलो करत असतो. मग त्यामध्ये तुम्हाला काय दिलेला असतो की प्रत्येक IPv4 हा काय दिलेला असतो, तुम्हाला 32 बिट दिलेला असतो. आणि त्या IPv4 मध्ये तुम्हाला हेडर आणि डेटा दिलेला असतो. मग द पॅकेट इन IPv4 लेयर आर कॉल्ड डेटाग्राम पॅकेट. म्हणजे जेव्हा आपण इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 मध्ये जेव्हा पॅकेटचा यूज करतो तेव्हा त्याला डेटाग्राम म्हणतो. डेटाग्राम इज ए व्हेरिएबल लेंथ पॅकेट कन्सिस्टिंग ऑफ 2 पार्ट. आणि जो तुमचा डेटाग्राम असतो तो व्हेरिएबल लेंथ असतो, म्हणजे ज्याची साईज ही फिक्स नसते. आणि तुमच्या प्रत्येक डेटाग्राम मध्ये तुम्ही 2 पॅकेटचा यूज करता, फर्स्ट हेडर आणि सेकंड काय असतो, डेटा. द हेडर इज ए 20 to 60 बाईट इन लेंथ. प्रत्येक हेडरची साईज काय असते तुमची 20 to 60 बाईट असते. अँड कंटेन इन्फॉर्मेशन इसेन्शियल टू द रूटिंग. आणि तुमची जी काही इन्फॉर्मेशन असते अशी इन्फॉर्मेशन आपण काय करतो, स्टोअर करतो. वर्जनमध्ये काय दिलेलं असतं, दिस 4 बिट फील्ड डिफाईन द वर्जन ऑफ IPv4 प्रोटोकॉल. प्रत्येक वर्जनमध्ये तुम्ही काय करता, तुमच्या इंटरनेट प्रोटोकॉलचं वर्जन कोणतं आहे हे आपण 4 बिटमध्ये काय करता, डिफाईन करता. द वर्जन इज 4, द वर्जन इज 6 मे टोटली रिप्लेस वर्जन 4 इन द फ्युचर. आणि जर त्यामध्ये तुमचं वर्जन 4 असेल किंवा वर्जन काय असेल 6 असेल, मग अशा वेळेस तुमचं वर्जन हे काय केलं जातं, फ्युचरमध्ये रिप्लेस केलं जातं. हेडर लेंथ ज्याला आपण काय म्हणतो HLN, ज्यामध्ये काय करतो, दिस 4 बिट फील्ड डिफाईन द टोटल लेंथ ऑफ डेटाग्राम हेडर. ज्यामध्ये तुम्ही काय डिफाईन करता, तुमच्या डेटाग्राम हेडरची टोटल लेंथ किती अँड इन द 4 बाईट वर्ड. आणि ज्यामध्ये तुम्ही 4 बाईट वर्डचा काय करता, यूज करता. दिस फील्ड इज नीडेड बिकॉज द लेंथ ऑफ द हेडर. त्यानंतर सर्व्हिसेसमध्ये काय सांगतो,
चेंज द इंटरप्रिटेशन अँड नेम ऑफ द 8 बिट फील्ड. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा तुमच्या इंटरप्रिटेशन किंवा तुमचं जे काय नेम दिलेलं असतं, म्हणजे ज्यामध्ये सर्व्हिस टाईप आपण काय करतो, चेंज करतो, अशा सर्व्हिस टाईप आपण काय करतो त्या ठिकाणी डिफाईन करतो. द टाईप ऑफ द सर्व्हिसेस, कोणते कोणते सर्व्हिसेसचे टाईप असतात, लो डिले, हाय थ्रूपुट आणि रिलायबिलिटी. टोटल लेंथमध्ये काय दिलेलं असतं, लेंथ ऑफ द हेडर अँड डेटा, म्हणजे तुमच्या हेडर आणि डेटाची जी काही लेंथ असते, की जी लेंथ आपण ह्या टोटल लेंथमध्ये काय करतो, डिफाईन करतो. विच हॅज द मिनिमम व्हॅल्यू 20 बाईट अँड मॅक्झिमम इज ए 65,535 बाईट. म्हणजे काय सांगतो, प्रत्येक टोटल लेंथमध्ये तुमच्या हेडर आणि डेटाची जी लेंथ असते ती स्टोअर करता आणि प्रत्येक हेडर आणि डेटाची लेंथ मिनिमम 20 बाईट आणि मॅक्झिमम 65,535 बाईट्स असतं. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय असतं, युनिक पॅकेट आय डी फॉर आयडेंटिफाईंग द ग्रुप ऑफ फ्रॅगमेंटेड इन अ सिंगल IP डेटाग्राम. म्हणजे तुमच्या पॅकेटचा जो ID असतो तो आपण आयडेंटिफिकेशनमध्ये काय करतो, आयडेंटिफाय करतो आणि तो नेहमी युनिक असतो. फ्लॅगमध्ये काय दिलेले असतात, 3 फ्लॅग 1 बीट इच. म्हणजे ज्या फ्लॅगमध्ये तुम्हाला 3 फ्लॅग दिलेले असतात आणि प्रत्येक फ्लॅग हा 1 बाईटचा असतो. त्यामध्ये काय सांगतो, रिझर्व बीट म्हणजे काय असतो, डू नॉट फ्रॅगमेंटेड फ्लॅग. म्हणजे तुमचा फ्लॅग आपण काय करत नाहीये, डिवाइड करत नाहीये. फ्रॅगमेंट ऑफ सेट म्हणजे काय असतं, स्पेसिफाईड इन द टर्म्स नंबर ऑफ 8 बीट. म्हणजे ज्यामध्ये काय केलेले असतात, तुमचे नंबर ऑफ जे काय टर्म्स असतात की जे आपण फ्रॅगमेंटमध्ये काय करतो, स्पेसिफाय करतो. द टाइम ऑफ लिव्ह म्हणजे काय, तुमचा डेटाग्राममध्ये एखादा डेटा स्टोअर होताना किंवा एखादा डेटा ट्रान्सफर होताना तो तुमच्या डेटाग्राममध्ये किती वेळ लाईव्ह होता, ज्याला आपण काय म्हणतो, टाइम ऑफ द लाईव्ह. प्रोटोकॉल म्हणजे काय असतं, नेम ऑफ द प्रोटोकॉल टू विच द डेटा इज टू बी पास. म्हणजे तुमच्या कोणत्या प्रोटोकॉलमधून तुम्ही तुमचा डेटा पास केलेला आहे त्या प्रोटोकॉलचं जे काय नेम असतं, की जे नेम आपण त्या प्रोटोकॉलमध्ये काय करतो, स्टोअर करतो. हेडर चेकसम मध्ये काय करतो, 16 बीट हेडर चेकसम फॉर चेकिंग एरर इन द डेटाग्राम हेडर. म्हणजे ज्यामध्ये काय करतो, प्रत्येक डेटाग्राम हेडरमध्ये तुमच्या ज्या काही एरर दिलेल्या असतात त्या एरर आपण त्या चेकसममध्ये काय करतो, त्या ठिकाणी चेक करत असतो. किंवा तुमचे जे काही दिलेले असतात सोर्स IP ॲड्रेस हा काय असतो, 32 बीट असतो. म्हणजे ज्या सेंडरने डेटा सेंड केलेला असतो त्याचा जो ॲड्रेस असतो त्याला आपण सोर्स IP ॲड्रेस म्हणतो. आणि डेस्टिनेशन IP ॲड्रेस म्हणजे काय, ज्याला तुम्ही ज्याने डेटा तुमचा रिसीव्ह केलेला असतो त्याचा जो ॲड्रेस असतो तो डेस्टिनेशन IP ॲड्रेसमध्ये आपण काय करतो, स्टोअर करतो. आणि ऑप्शन म्हणजे काय असतं, ऑप्शनल इन्फॉर्मेशन सच ॲज सोर्स रूट. आणि ऑप्शनमध्ये काय केलं जातं, तुमचा सोर्स टू डेस्टिनेशन जो काय रूट असतो तो रूट आपण ह्यामध्ये काय करतो, स्टोअर करतो. द साईज ऑफ द डेटाग्राम हेडर, आणि तुमच्या डेटाग्राम हेडरची जी काय साईज असते की जी साईज आपण काय करतो, डिफाईन करतो. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, फ्रॅगमेंटेशन, की जे आपण नेक्स्ट लेक्चरला काय